4,000 ईव्हीएम मशीन जळून खाक झाल्या, पण आपल्या देशातील मीडिया हा अजूनही शांतच आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका सरकारी इमारतीला आग लागली आणि त्यामध्ये जवळपास 4,000 ईव्हीएम मशीन जळून राख झाल्या असल्याचा दावा केला जातोय. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो. आग ही दुसऱ्या मजल्यावर लागली होती, तर 8व्या मजल्यावरील ईव्हीएम मशीन जळाल्या कशा? आणि काही रिपोर्ट्सनुसार ह्या ईव्हीएम मशीन त्याच आहेत, ज्या आत्ताच्या बंगाल इलेक्शनमध्ये वापरण्यात आल्या होत्या. सामान्य माणसाचे साधे कागदपत्र सुद्धा जळाले तरी त्याची चौकशी होते. आणि मग निवडणुकी संबंधित हजारो मशीन जळाल्या तरी त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ नयेत का? कारण लोकशाही फक्त मतदानावर टिकत नाही, ते टिकते पारदर्शकता आणि उत्तरदायित्वावर. जेव्हा अशा घटनांवर प्रश्न विचारले जात नाहीत, तेव्हा फक्त मशीन जळून राख होत नाहीत, त्याबरोबर जळतो हा जनतेचा विश्वास. आणि विश्वास संपला म्हणजे लोकशाही कमकुवत होते. आता तुमचं मत काय? या प्रकरणावर सखोल चौकशी व्हायला हवी की नाही? तुमचं मत होय किंवा नाही असं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा.